नमस्कार मित्रांनो, मी आहे सर्वेश दगडेलवार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे, तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. शॉर्ट टर्म किंवा इंट्राडे जर ट्रेडिंग तुम्हाला करायची आहे किंवा तुम्ही करत आहात, तर तुम्हाला काही बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या माहीत असल्या पाहिजे. जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की व्हॉल्यूम चार्ट म्हणजे काय? जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा बघून घ्या. व्हॉल्यूम म्हणजे काय आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे किंवा त्याला कसं यूज करायचं हे मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे सपोर्ट आणि रेझिस्टन्स बद्दल. सपोर्ट आणि रेझिस्टन्स बद्दल. नेमकं सपोर्ट आणि रेझिस्टन्स काय? सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ. एखादी लाईन जी एखाद्या पडत्या शेअरला थांबवते. एखादा शेअर आहे जो खाली पडत आहे, तर ही जी लाईन आहे ही आहे सपोर्ट. सपोर्टचं काम हे आहे की त्या पडत्या शेअरला थांबवणं आणि वापस वरती जायला मदत करणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू की एखादा पडता शेअर आहे जो या लाईन जवळून सपोर्टला येऊन वापस वरती जायला तयार आहे. याचा अर्थ झाला सपोर्ट. रेझिस्टन्स म्हणजे त्याच्या उलट. एखादी अशी लाईन जी वरती जाणाऱ्या शेअरला थांबवते आणि खाली जायला मदत करते, म्हणजे रेझिस्टन्स. ही झाली या शेअरची रेझिस्टन्स. नेमकं तुम्हाला सपोर्ट आणि रेझिस्टन्स का बरं समजलं पाहिजे? काय इम्पॉर्टन्स आहे त्याचा? हा झाला सपोर्ट आणि हा आहे रेझिस्टन्स. फॉर एक्झाम्पल एखादा पडता शेअर आहे, तर याला मी नक्की बाय कुठे करायचं हे मला या सपोर्टमुळे माहीत पडते. फॉर एक्झाम्पल मी एखाद्या शेअरला सपोर्ट लावून ठेवलेला आहे. हा जर पडता शेअर आहे तर मला माहीत पडेल की मी इथे किंवा इथे बाईंग केली पाहिजे. तेव्हाच हा वर जेव्हा रेझिस्टन्सच्या जवळ जाईल तेव्हाच मी याला सेल करेन, म्हणजे हा पूर्ण प्रॉफिट माझा. जर मला हे माहीतच नाही आहे की सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणजे काय आहे, तर मी कुठून पण जर रँडमली बाईंग केली, फॉर एक्झाम्पल मी इथून बाईंग केली, हा इथे जाऊन लगेच पडायला सुरू झाला, तर माझा लॉस आहे. म्हणून सपोर्ट आणि रेझिस्टन्स हे माहीत असलं पाहिजे. मोस्ट ऑफ द म्हणण्यापेक्षा सगळेच ट्रेडर्स सपोर्ट आणि रेझिस्टन्स हे वापरतातच. हे जेव्हा आपण वापरतो तेव्हाच आपल्याला माहीत पडते की सपोर्ट म्हणजे शेअरची प्राइस जी आहे ती वर जाणार आहे की आता खाली जाणार आहे. सरळ सरळ आपण हे म्हणू शकतो की आपल्याला एंट्री आणि एक्झिट घ्यायला मदत मिळते. कधी एंट्री घ्यायची? जेव्हा परफेक्ट एंट्री आणि परफेक्ट एक्झिट होते, तेव्हाच तो ट्रेड प्रॉफिटमध्ये एक्झिक्यूट होऊ शकतो. तर आता आपण हे बघू की एक्झॅक्टली शेअरमध्ये, कुठल्या पण शेअरमध्ये, जसं हा 0 दाताचा अकाउंट आहे माझं, इथे सपोर्ट आणि रेझिस्टन्स टाकायचा कसा, आधी आपण हे बघून घेऊ. इथे एक तुम्हाला पेनचा जो आयकॉन दिसतोय यावर सिम्पली क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हॉरिझॉन्टल म्हणून एक टूल दिसेल. हॉरिझॉन्टल यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे बघायचं आहे की कोणत्या पण चार्टमध्ये, फॉर एक्झाम्पल हा 5 डेजचा चार्ट घेतो. हा 5 डेजचा चार्ट झाला किंवा 1 महिन्याचा चार्ट झाला. यामध्ये हे बघायचं आहे की मॅक्झिमम कॅन्डल्स जे आहेत त्या कव्हर झाल्या पाहिजे आणि कोणत्या पण कॅन्डलच्या आरपार ती लाईन नाही गेली पाहिजे. आता ही जी लाईन मी जी प्लेस केलेली आहे क्लिक करून, ही लाईन कोणत्याच शेअर म्हणजे कोणत्याच कॅन्डलच्या आरपार गेली नाही पाहिजे. त्याच्या शॅडोच्या जर ती आरपार गेली तर चालेल. ठीक आहे. आता जसं मी इथे हा एक टाकला सपोर्ट, तुम्ही बघू शकता की हा शेअर आहे जो वरती गेला, इथनं खाली पडला आणि या कॅन्डलला मी सगळ्यात खाली जर इथे टाकलेला आहे, तर तुम्ही हे बघू शकता की दुसऱ्यांदा तो शेअर तिथे आला, त्याच्या खाली नाही गेला. बघा इथे हे दिसतंय, त्या सपोर्टच्या खाली तो गेला नाही. पुन्हा तिसऱ्यांदा तो आला पण त्या सपोर्टच्या खाली गेला नाही. इथून तो वापस वर जाणं चालू झालं. बरोबर. हा आहे सपोर्टचा बेनिफिट. जर मी इथे सपोर्ट लावलाच नाही तर मला कसं माहित पडेल की हा इथनं खाली जाणार आहे की इथनं वर जाणार आहे? आपण डिटरमाइनच नाही करू शकत. म्हणून सपोर्ट आणि रेझिस्टन्स खूप इम्पॉर्टंट आहे. समजा तिथे सपोर्ट टाकला तर मला आधीच माहित होतं की हा इथनं वर जाणार आहे, म्हणून जर इथे जरी बाईंग केली असती तरी तो वर गेला असता. बरोबर. सिमिलरली
हेच आपण रेजिस्टन्ससाठी पण टाकू. जसं आता इथे मी टाकला सपोर्ट, तसंच पुन्हा मॅक्झिमम कॅन्डल्स कव्हर झाल्या पाहिजे आणि शक्यतोवर त्याला क्रॉस नाही झालं पाहिजे. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी इथे सपोर्ट टाकला, सॉरी रेजिस्टन्स टाकला. बरोबर. इथे तुम्ही बघू शकता की इथे पहिल्यांदा समजा इथे नाही म्हटलं तरी इथे जरी पहिल्यांदा म्हटलं तरी या रेजिस्टन्सला जाऊन शेअर खाली वापस आला. ठीक आहे. दुसऱ्यांदा पुन्हा तेच झालं. 1 2 3 4 कॅन्डल जवळपास त्याच्या जवळ जाऊन खाली वापस आल्या. खाली येऊन हा शेअर पाचव्यांदा तिथे गेला, पण सहाव्यांदा त्याने रेजिस्टन्स तोडला. जेव्हा कोणता पण शेअर सपोर्ट किंवा रेजिस्टन्स तोडतो तर तो एकदम तुफानसारखा वर किंवा तुफानसारखा खाली येतो. जसं याने रेजिस्टन्स तोडला, रेजिस्टन्स याचा होता समजा 365च्या आसपास होता, हा 390 पर्यंत गेला होता हाय रेजिस्टन्स तोडल्यानंतर. जेव्हा कोणता पण शेअर रेजिस्टन्स किंवा सपोर्ट तोडतो तर तो खूप जास्त खाली किंवा खूप जास्त वर जाऊ शकतो. सपोर्ट किंवा रेजिस्टन्स आपण एक असं समजू की एक भिंत आहे. भिंत जर आपल्याला तोडायची आहे तर ती एक वेळा मारल्याने किंवा 2 वेळा मारल्याने तर तुटणार नाही आहे ना. तुम्हाला त्याला कमीत कमी 3 4 5 7 वेळा मारावं लागेल, तेव्हा ती भिंत तुटेल. सिमिलरली असंच जर तुम्ही सपोर्ट लावला तर तो एकाच याच्यात तोडणार नाही त्याला. जसं आता इथे बघा, 1 वेळा झालं, 2 वेळा, 3 4 5 इथे 6 वेळा झालं. 6 वेळा यांनी हा रेजिस्टन्स तोडला आणि 7व्या वेळा जेव्हा त्याने रेजिस्टन्स तोडला तर तो खूप जास्त हायवर गेला. म्हणून सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला हे शेअरमध्ये टाकणं खूप जास्त गरजेचं आहे आपल्या सेफ्टीसाठी. जर तुम्हाला वाटत असेल की सपोर्ट किंवा रेजिस्टन्स हे टाकणं तुमच्यासाठी खूप कठीण आहे तर यासाठी झिरोदामध्ये एक टूल सुद्धा अवेलेबल आहे, ज्याला मी डिलीट करतो. टूल नाही, सॉरी, इंडिकेटर अवेलेबल आहे. यासाठी एक इंडिकेटर सुद्धा झिरोदामध्ये अवेलेबल आहे. त्यासाठी मी सिम्पली काय करणार आहे, स्टडीजवर क्लिक केलं की सर्च इन स्टडीजमध्ये मी टाकणार आहे पिव्होट. इथे दिसत असेल तुम्हाला पिव्होट पॉईंट्स आलेला आहे. ठीक आहे. जर यावर मी क्लिक केलं तर तुम्हाला आयते सपोर्ट आणि रेजिस्टन्स मिळून जातील. आता ही बघा, ही आहे पांढरी म्हणजे बेस लाईन या दिवसापासूनची. मी 5 डेज चार्ट सिलेक्ट केलेला आहे म्हणून 1 2 3 4 आणि 5 हे 5 दिवसचा चार्ट आहे. बरोबर. हा 1 हा 2 3 4 आणि 5. पांढरी म्हणजे आपण बेस लाईन समजू. ठीक आहे. पांढरी म्हणजे ही बेस लाईन झाली. ही ग्रीन पहिलावाला ग्रीन लाईन म्हणजे पहिला सपोर्ट, दुसरा ग्रीन लाईन म्हणजे दुसरा सपोर्ट आणि तिसरी ग्रीन लाईन म्हणजे तिसरा सपोर्ट. तसंच पहिली रेड लाईन म्हणजे पहिला रेजिस्टन्स, दुसरी रेड लाईन म्हणजे दुसरा रेजिस्टन्स आणि तिसरी रेड म्हणजे तिसरा रेजिस्टन्स. आपण इथे बघू शकता की बेस लाईनच्या खाली आलेला होता हा शेअर इथे आला, पण हा सपोर्ट यांनी तोडलाच नाही पहिला. इथं हिट होऊन हा वापस वरती गेला. ही बेस लाईन आणि वरती कुठपर्यंत गेला तर पहिला रेजिस्टन्स सुद्धा त्यांनी हिट केलेला नाही. म्हणजे बरोबर तो सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मदत त्यांनी 5 दिवस मुवमेंट दिलेली आहे. बरोबर. त्याच्या पुढचे 5 दिवस पाहू. पुढचे 5 दिवस तो पुन्हा बेसलाईनच्या खाली तर आला पण सपोर्टच्या खाली गेला नाही. हिट केला त्यांनी पण त्याच्या खाली गेला नाही. सपोर्टवरून तो फिरला आणि त्यांनी पहिला रेजिस्टन्स तोडला आणि पहिला रेजिस्टन्स तोडल्याबरोबर तो इतका वर गेला की त्यांनी दुसरा सुद्धा रेजिस्टन्स तोडला आणि मग पुन्हा स्टेबल झाला. आता या 5 दिवसातलं जर बघितलं आपण तर त्यांनी अजून तो या 5 दिवसात तरी स्टेबल आहे. सपोर्टच्या खाली पण आला नाही आणि रेजिस्टन्सच्या वरती पण गेला नाही. या इंडिकेटरमध्ये तुम्हाला स्वतःहून मॅन्युअली सपोर्ट आणि रेजिस्टन्स टाकायची गरज नाही. झिरोदा तुम्हाला ऑटोमॅटिकली 3 सपोर्ट आणि 3 रेजिस्टन्स विथ 1 बेस लाईन तुम्हाला प्रोव्हाइड करेल. पण मी हे रिकमेंड करेन की सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे तुम्ही स्वतः मॅन्युअली टाकावेत. कारण मॅन्युअली टाकलेले सपोर्ट आणि रेजिस्टन्स थोडे जास्त ॲक्युरेट वाटतात. तुम्हाला फक्त थोडी प्रॅक्टिस पाहिजे आणि बेसिक त्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या ज्या मी सांगितल्या तुम्हाला, की मॅक्झिमम कॅन्डल्स ज्या आहेत त्या फक्त कव्हर झाल्या पाहिजे आणि कॅन्डल जर
मॅक्झिमम जर कॅन्डल कव्हर झाल्या आणि एखादी जर कॅन्डल तो तोडत असेल म्हणजे त्याने ते रेजिस्टन्स तोडलेला आहे. जसं तुम्ही आता इथे बघू शकता, हा पूर्ण एक डिसेंबर मंथचा चार्ट आहे जवळपास. नोव्हेंबरचा थोडा एंड आणि डिसेंबरची पूर्ण स्टार्टिंग, पूर्णच डिसेंबर आला ऑलमोस्ट. तर यांनी सपोर्टच्या आणि रेजिस्टन्सच्या मधातच यांनी पूर्ण मुवमेंट केली आहे, त्याच्या वर हा गेलाच नाही. असं खूप कमी वेळा होते की सपोर्ट किंवा रेजिस्टन्स तो तोडतो आणि ज्या वेळेस तोडतो तो मग तुफानसारखा वर किंवा खाली जातो, जसं इथे झालंय. नोव्हेंबर एंड पासून डिसेंबर आता एंड आलाय, त्याच्या मधात त्यांनी काहीच मुवमेंट दिली नाही. तो पूर्ण सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मधातच होता. जेव्हा त्यांनी हा रेजिस्टन्स तोडला तेव्हाच तो खूप जास्त वर गेला. जर तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स कळलं असेल तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.